नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण जी ब्रेकफास्ट रेसिपी बनवणार आहोत ती उरलेल्या पदार्थापासून बनवणार आहोत। म्हणजे तो पदार्थ उरला ना की सहसा घरामध्ये कोणीच खात नाही, त्याच्यामुळे असा पदार्थ वापरून आपण पोट भरेल अशी छान ब्रेकफास्ट रेसिपी बनवतोय। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल लवकरात लवकर सबस्क्राइब करा। तर इथे मी फ्रेश चपाती करते आहे, पण जर तुमच्याकडे रात्रीच्या चपात्या शिल्लक असतील ना तर त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता। आणि हिवाळ्यामध्ये तर प्रश्नच येत नाही, हिवाळ्यामध्ये सहसा काही गोष्टी खराब होत नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही रात्रीच्या चपात्या सुद्धा वापरू शकता। तर इथे चपाती मस्तपैकी मी भाजून घेते आणि एकाच ह्या पदार्थामध्ये आपलं पूर्ण पोट भरेल इतकी ही छान रेसिपी आहे आणि कोणीही करू शकेल इतकी मस्त आणि इझी रेसिपी आहे। तर इथे चपाती झालेली आहे आणि इथे मी बाकीची जी प्रोसेस आहे ती करते आपल्या रेसिपीसाठी। 1 चमचा मी ते तेल वापरलेलं आहे आणि 1 चमचा तेल वापरून आपण ज्या काही शिल्लक भाज्या असतील ना आपल्याकडे त्या वापरायच्या आहेत या रेसिपीसाठी। तर इथे माझ्याकडे शिमला मिरची होती, कोबी होता आणि टोमॅटो होता। जर तुमच्याकडे मटार असेल तर तुम्ही मटार सुद्धा वापरू शकता। आणि या अशा भाज्या आहेत ना की त्या अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये शिजतात आणि थोड्याशा कच्च्या खायला सुद्धा छान लागतात। तर इथे मी अगदी 2 मिनिटांसाठी त्या छानपैकी शिजवून घेणार आहे आणि थोडंसं मीठ टाकलं, मीठ टाकल्यामुळे पटकन शिजतं। तर इथे थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे, अगदी चवीपुरतं एकदम थोडंसं मीठ आपल्याला वापरायचं आहे आणि मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे ते आपल्याला थोडंसं फ्राय करून। असं फ्राय केलेल्या ह्या भाज्या पण मस्त लागतात। तर इथे मी 1 ते 2 मिनिटांसाठीच हे फ्राय करून घेतलेलं आहे आणि आजच्या रेसिपीसाठी मी तुपाचा वापर करणार आहे। तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता, पण तूप बेटर वाटतं घरी तयार केलेलं असतं आपण, त्याच्यामुळे अवेलेबल पण होतं इझिली, त्यासाठी मी तुपाचा वापर करणार आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं शिल्लक होतं म्हणून त्यात ओरिगॅनो टाकते आहे, म्हणजे घरामध्ये होतं म्हणून, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, तसंही छानच लागेल। चिली फ्लेक्स असतील तर तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता। तर इथे छानपैकी मी ते टाकलेलं आहे आणि शिजलेल्या आहेत भाज्या। आता आपण पुढची जी प्रोसेस आहे ती करणार आहोत। तर त्या प्रोसेससाठी आपल्याला फक्त 1 चपाती लागणार आहे आणि 1 चपातीमध्ये अगदी पूर्ण पोट व्यवस्थित भरतं। तर ह्या चपातीला मी तंदूर मेयोनीज वापरते। जर तुमच्याकडे हे नसेल मेयोनीज तर तुम्ही नॉर्मल टोमॅटो सॉस तर आपल्याकडे असतोच, तर टोमॅटो सॉस आणि मेयोनीज थोडंसं जे नॉर्मल प्लेन मेयोनीज असतं ते मिक्स करून पूर्ण चपातीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। जेवढं व्यवस्थित लावता येईल तेवढं छान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, कारण मग ते खायला पण चांगलं वाटतं। त्यानंतर ह्या थोड्याशा ज्या शिजवलेल्या भाज्या आहेत त्या वापरायच्यात। जेवढ्या जास्त भाज्या वापराल तेवढी ही छान रेसिपी होईल आणि त्यानिमित्ताने ह्या भाज्या खाल्ल्यासुद्धा जातील, कारण काही काही जणांना कोबी वगैरे नाही आवडत, तर अशा निमित्ताने तुम्ही त्यांना देऊ शकता। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण वापरणार आहोत पालकची भाजी। भजी सहसा गरमच छान लागते, थंड झाल्यावरती मला नाही वाटत कोण खात असेल आणि कोणालाच आवडत नाही थंड झालेली भजी, त्यामुळे मोस्टली आपण टाकूनच देतो। तर ही पालकची जी भजी आहे ती थंड झालेली आहे, त्याच्यामुळे ती आपण आजच्या या रेसिपीमध्ये वापरणार आहोत। 2 भजी मी वापरलेल्या आहेत आणि मीडियम साईजच्या होत्या व्यवस्थित, कारण थंड झाल्यानंतर घरात असं कोणी नसेल की ते खातं, तर ती भजी मी वापरलेली आहे। थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि थोडंसं एकदम किंचितसं मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आपण आज चीज वापरणार आहोत आजच्या रेसिपीसाठी। चीज सहसा पोळीच्या एकदम थोड्या खालच्या बाजूलाच टाकायचं, कारण आपण ते तव्यावरती भाजणार आहोत, त्याच्यामुळे ते तव्याला चिकटलं तर ते चीज खराब होऊन जातं, म्हणजे ते आपण खाऊ शकत नाही। त्यामुळे सहसा चीज खाली टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि मस्तपैकी त्याला फ्रँकीचा शेप द्यायचा, तुपावरती मस्तपैकी भाजून घ्यायचा, चीज मस्त मेल्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा। असा मस्त पदार्थ आज आपण केलेला आहे आणि पालकची भाजी म्हणा किंवा कोणतीही भाजी वापरून तुम्ही असा पदार्थ बनवू शकता आणि गरम गरम खाऊ शकता, कोणालाही देऊ शकता, कळणार सुद्धा नाही की आपण त्याच्यामध्ये काय वापरलेलं आहे। तर अशा पद्धतीने उरलेली पालक भाजी वापरून आपण मस्तपैकी फ्रँकी बनवली आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की कधी जर तुमच्याकडे भाजी उरली असेल तर अशी रेसिपी ट्राय करा। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। बाय बाय, पुन्हा भेटूया नवीन रेसिपी।